तर पुढची आउटफिट आयडिया म्हणजेच मिक्स अँड मॅच किंवा आपल्या कपाटातले ऑलरेडी जे आहेत ते कपडे वापरून फक्त वेगळा लुक कसा तयार करायचा त्याची आयडिया घेऊन मी या व्हिडिओत आलेली आहे. तर हा लुक मी तुम्हाला दाखवणार आहे. जर एखादं मोठं फंक्शन असेल किंवा लग्न असेल तर तेव्हा तुम्ही हेवी अनारकली, सिल्क साडी किंवा जास्त वर्क असलेले कपडे तुम्ही घालू शकता. त्यामुळे खूप सुंदर लुक येतो. आणि तुम्हाला ज्वेलरी नटायची आवड असेल तर थोडं बोल्ड तुम्ही ठेवू शकता. आणि मेकअप पण थोडा डार्क किंवा बोल्ड जर तुम्हाला मेकअपची आवड असेल तर तसा करू शकता. तर आपण या लुककडे लगेचच वळूयात. नमस्कार, मी प्राची. वेलकम टू द गिविंग सोल. तर मी असा विचार केला की आपल्याकडे ऑलरेडी जे कपडे अवेलेबल आहेत त्याच्यातनं पण आपण एक नवीन लुक, एलिव्हेटेड लुक, डिफरंट लुक क्रिएट करू शकतो. त्यामुळे मी ही सिरीज घेऊन आलेली आहे. आणि या सिरीजचं मला असं नाव सुचलं आहे की मी काय घालू. मी काय घालू या सिरीजच्या या एपिसोडमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आणि या सिरीजचे 1-2 एपिसोड्स झालेत. तर त्याच्यात छोट्या कार्यक्रमापासून ते छोटंसं साखरपुडा किंवा छोट्या फंक्शनला काय घालायचं ते मी दाखवलं होतं. तर याच्या मागच्या एपिसोडमध्ये मी हा ड्रेस वापरून एक लुक क्रिएट केला होता. तो तुम्हाला कळावा म्हणून मी हा ड्रेस घातला आहे. तर तुम्ही तोसुद्धा एपिसोड बघा, त्यामुळे तुम्हाला आयडिया येईल. आणि हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला हे लुक कसे वाटले ते मला कमेंट्समध्ये सांगा. तर आपला पुढचा लुक आहे, इथे जो तुम्हाला ड्रेस दिसतोय अशा प्रकारचा आपला लुक असणार आहे. तो जर तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर हे जे आउटफिट तुम्हाला दिसतंय हे तिन्ही वेगवेगळे आहेत. हे एक वरचं जॅकेट आहे, याच्या आत एक ब्लाऊज आहे, ते सुद्धा ब्लॅकच आहे. आणि हा जो पिंक आहे तो लेहेंगा आहे. तर आता मी तुम्हाला हे पार्ट बाय पार्ट कसं जोडायचं किंवा कसं तयार करायचं ते दाखवते. तर सगळ्यात पहिल्यांदा मी हा लेहेंगा शिवून घेतला होता. हा साडीचा मी शिवलेला लेहेंगा आहे. आणि आत्तापर्यंत माझ्याकडे लेहेंगा असा नव्हताच, त्यामुळे मला लेहेंगा हवाच होता. आणि मी म्हटलं की रेडीमेड घेऊन पडून राहण्यापेक्षा तो शिवूनच घ्यावा. त्यामुळे अशा प्रकारचा मी शिवून घेतला आहे. याला वरून अशा प्रकारे लेस आहे आणि शिवाय काठाला पण खाली लेस लावलेली आहे. तर हा लेहेंगा मी खूप आधी घेतला होता, तेव्हा माझ्याकडे ऑब्व्हियसली हे 2 जे ब्लॅक ब्लाऊज आणि जॅकेट दाखवलं ते माझ्याकडे नव्हतं. पण मी ह्याच्यावर मग ब्लाऊज ब्लॅक ऑलमोस्ट सगळ्यावर सूट होतं, त्यामुळे मग मी हे ब्लाऊज घेतलं. हे फ्रंट ओपन ब्लाऊज आहे, एवढ्या स्लीव्स आहेत त्याच्या. हे मी ऑनलाईन मागवलं होतं. आणि हे ब्लाऊज वेगळं, शिवाय रिसेंटली मी घेतलं ते हे जॅकेट. हे रेडीमेड जॅकेट आहे फ्रंट ओपन. याचा वेगळा स्कर्ट पण आहे, पण तो आत्ता या आउटफिटमध्ये मी इन्क्लूड नाही केलेला. तर ह्याचं आपल्याला अशा प्रकारे घालता येईल. हे ब्लाऊज, त्याच्यावरती हे जॅकेट जे ब्लॅकच आहे पण त्याला जास्त एम्ब्रॉयडरी आहे. आणि मग हा लेहेंगा. आणि याचा तुम्हाला लुक कसा येतो ते बघण्यासाठी तो व्हिडिओ बघा. अतिशय स्टायलिश लुक येतो. शिवाय आपण कोणाचं स्टाईल ढापत पण नाही होत. आपण आपला तयार केलेला लुक आहे. अशा प्रकारचे तुमच्याकडे काही ब्लाऊज असतील, जॅकेट असतील आणि तुमच्या घरी लेहेंगा असेल, स्कर्ट असेल तरी तुम्ही ते घालू शकता. तर हा लुक तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि ॲक्च्युली मी हा आउटफिट घालून नेक्स्ट व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न करीन, म्हणजे तुम्हाला कळेल तो कसा दिसतो. आणि मी सांगितलं तसं सेमच आउटफिट सकाळच्या फंक्शनला आणि रात्रीच्या फंक्शनला जर तुम्ही घातला, ऑफकोर्स वेगवेगळीकडे, त्यामुळे तुम्हाला एक वेगळा लुक येतो. शिवाय सकाळी एकदम नॅचरल ब्राईट लाईट असतो आणि संध्याकाळी सगळे आर्टिफिशियल लाईट्स असतात, त्यामुळे खूप वेगळा लुक येतो.
त्यामुळे तुम्ही ते नक्की बघा. ही मी काय घालू ही सिरीज नक्की बघा आणि तुमच्या कपाटात जे पडून राहिलेले कपडे त्यांना जर हवा लागावी असं वाटत असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मी काय घालू या सिरीजमधले सगळे व्हिडिओ बघा. तर मी आत्ता जो आउटफिट दाखवला तो मी इथे घातलेला आहे. हे दिवसाचा हा असा लूक आहे. मस्त एकदम स्टायलिश दिसतोय. आणि नंतर हाच आउटफिट एका रात्रीच्या फंक्शनला रिसेप्शनला घातल्यावर आर्टिफिशियल लाईट्समध्ये हा असा वेगवेगळ्या प्रकारे लाईट वेगळा असल्यामुळे सेमच आउटफिट हा वेगळा दिसतो. ते सुद्धा हा लूक किंवा आउटफिट मी स्वतः क्रिएट केलेला आहे. ते तुम्ही व्हिडिओत बघितलंच असेल. शिवाय हा जो स्कर्ट आहे जो मी लास्ट एपिसोडमध्ये दाखवला होता याच ड्रेसखाली घातला होता. तर हा स्कर्ट ॲक्च्युली या जॅकेटवरचा स्कर्ट आहे. त्यामुळे ओरिजिनल हे जॅकेट आणि हा स्कर्ट असा हा सेट आहे. त्यामुळे आत्ता आपण जसं पाहिलं की हा स्कर्ट अजून एका आउटफिटवर शिवाय हे जॅकेट अजून एका आउटफिटवर. त्यामुळे सगळं मिळून ह्याचे 3 लुक्स झाले आणि हा तर लुक आहेच आहे. त्यामुळे तुम्ही एकाच आउटफिट सेट वापरून 2 अजून वेगळे लुक्स क्रिएट करू शकलात. त्यामुळे तुमच्याकडेही असे काही कोऑर्ड सेट किंवा असे असतील तर ते तुम्ही वेगवेगळ्या तुमच्याकडेच असलेल्या ड्रेसेसवर की कुर्ताजवर स्कर्ट ट्राय करू शकता आणि वेगवेगळे लुक्स क्रिएट करू शकता. शिवाय तुम्हाला अजून काय काय लुक्स बघायला आवडतील ते मला कमेंटमध्ये सांगा. शिवाय तुम्हाला जर असं वाटत असेल की आपलं आयुष्य अजून जेवढं जसं आहे त्याच्यापेक्षा सोपं होऊन जावं म्हणजे इमोशनली आपल्याला सगळ्या गोष्टी हँडल करता याव्यात किंवा आपली स्टेबल राहण्याची कपॅसिटी वाढावी इमोशनली मेंटली स्टेबल, तर त्याच्यासाठी मराठी सुविचार म्हणून दुसरंच एक आपलं चॅनल आहे. त्याच्यावर मराठी मोटिवेशनल कोट्स तुम्ही म्हणू शकता ते अपलोड करते मी. त्यामुळे तुम्ही ते चॅनल पण चेक करा. तुम्हाला आवडलं तर सबस्क्राईब करा. त्याचा तुम्हाला अगदी रोजच्या आयुष्यात खूप उपयोग होईल असं मला वाटतं.